आई काय बनवती ग आज? आज वांगे बटाट्याची काळ्या मसाल्याची भाजी बनवते. कशी बनवते दाखव मला. बघ मी कशी बनवते माझ्या पद्धतीने. बघ हे बघ, आता मी हे वांगे धुवून घेतले आणि हे वांगे याच्यात टाकले. असे कसे? बघ ना आता मी कशी बनवते अशी भाजी. हे बटाटे, हे वांगे, पाणी टाकते आता मी. हे पाणी टाकलं का आता याच्यामध्ये ना मीठ टाकते. भरलेले वांगे बनवते का? भरलेले वांगे बनवते. त्याला बॉईल करून घ्यायचं. हे बॉईल करून घ्यायचंय बघ. आता मीठ टाकलं. मीठ टाकलं का असं कसं बनवते? बॉईल करून घेते पहिले बॉईल करून घेते. नवीनच पद्धत. नवीन पद्धत आहे माझीवाली बनवायची. बघ आता ही हळद टाकली. आता हे बघ हे असे थोडेसे हलवून घेते. मस्त वाफून उकडून घेते वांगे आणि मग भरून दाखवते मी तुम्हाला हे कसे भरलेले बनवायचे. ते इतके छान होता ना. थोडंसं तेल टाकते. मीठ आणि हळद आणि तेल टाकलं मी. आता हे थोडे उकडून घेते. आता मसाला भाजून घेते मी. काय काय घेतलंय? हे बघ कांदा घेतला, हिरवी मिरची, अद्रक, खोबरं, कोथिंबीर आणि हा लसूण. आता याला मी भाजून घेते मसाला. खोबरं भाजून काढून घेत असते. खोबरं भाजून काढून घेतलं का मग पहिले खोबरं दळून घेते आणि मग बाकीचा मसाला दळते. तेल टाकलं आता थोडंसं. बघ ना भाजून घेते. तेल टाकलं थोडंसं तर चांगलं खोबरं काळं करते थोडंसं. खूप छान भाजी होती. बाजरीची भाकर आणि राईस बरोबर खूप छान लागते भाजी. मी पूर्ण झाली ना तेव्हा पण दाखवते मी तुम्हाला. खोबरं भाजून झालंय, काढून घेतलंय. आता कांदा टाकते भाजायला. चांगला कांदा भाजत आला का मग त्याच्यात टाकते बाकीचं सामान. हे बघा उकळी आली बघा आता मस्त. थोडेसे अजून झाले का मग गॅस बंद करते मी आणि मग भाजीला फोडणी देते. आता मी ना याच्यात आहे ना अद्रक, लसूण आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या त्या टाकते. तळून घेते याच्यात चांगलं. कांदा, लसूण, अद्रक आणि हिरव्या मिरच्या. मसाला भाजून झालाय, काढून घेते मी तो. थोडा थंडा झाला का मग दळून घेते आणि मग भाजीला फोडणी देताना दाखवते मी तुम्हाला. खोबरं टाकलंय मिक्सरमध्ये बारीक करून घेते. पहिले फिरून घेते थोडंसं खोबरं बारीक करून. मग कोथिंबीर वगैरे हा मसाला टाकते त्याच्यात. मला थोडा आवाज कमी येईल. कोथिंबीर टाकून फिरून घेते थोडं. लसूण, अद्रक, हिरवी मिरची फिरून घेते. थोडं अजून फिरून घेते. थोडं जाड कोथिंबीर थोडी कापून घेते त्याच्यात टाकण्यासाठी.
टमाटे कापून घेते. मी टमाटा अशा पद्धतीने टाकत असते. तुम्हाला दाखवते मी कशी टाकते टमाटा भाजीमध्ये. हे 2 टमाटे होते छोटे छोटेसे, ते 2 कापून घेतले मी. आता तुम्हाला टाकताना भाजीमध्ये मी कोणत्या पद्धतीने टाकते ते दाखवते. हे वांगे झाले आता उकडून काढून घेतले मी. आता भाजीला फोडणी देते. कढाई गरम झाली आहे, तेल टाकते मी आता कढाईमध्ये. माझ्या हाताने काम असतं, समजून घ्या. मसाला चांगला फ्राय होते ती. मग त्याच्यात लाल तिखट ते टाकते. आता ते टाकते मी लाल तिखट त्याच्यात. हा टाकला काळा मसाला. पहिली हळद टाकलेली त्याच्यामुळे एकदम हळद कमी टाकते. तर चांगला तेल सुटोस तर मसाला भाजून घेते चांगला. शेंगदाणा कूट पण येतो का? नाही नाही, शेंगदाणा कूट नाही येते. काळ्या मसाल्याच्या भाजीत शेंगदाणा कूट कशाला टाकायचा? काळा मसाला टाक. शेंगदाणा कूट टाकले ती भाजी खराब लागते खायला. मीठ पहिले टाकलेले उकडताना, त्यामुळे आता थोडंसं मीठ मापात टाकून घेते. थोडंसं पाणी टाकते तेच मसाल्याचं. लागेल मला अजून कोथिंबीर लागेल ती. हे उकडलेले वांगे टाकते. आता बघा मी ते कसे भरते ते वांगे. नवीनच पद्धत मी पहिल्यांदा पाहती आई. आता ते वांगे मी भरून घेईल त्या मसाल्यांमध्ये. पूर्ण मसाला भरला जाईल तो, कारण मी असं पाणी टाकून नाही घेणार त्याच्यात. पूर्ण मसाला भरेल आता मी त्याच्यात. बघा आता मसाला कसा भरला जातो त्याच्यात. एवढा असा मसाला करायचे. वांग्याचे तोंड वर करायचे. 4 भागा केलेले असताना तो असा मसाला भरायचा. ज्याच्यात भरला गेला तो थोडा साईडला करायचे वांगे. बरोबर मसाला भरला जातो बघा. एवढा एवढा हे कसा मसाला भरला बघा मी. एवढा असं तोंड ओपन करायचे त्याचे. कढईत टाकल्याच्या नंतर असा मसाला भरायचा तो पूर्ण वांग्यांमध्ये. आणि हा मसाला बरोबर वांग्यांमध्ये पूर्ण राहतो बरं का, निघत नाही. असं नाही का पाणी टाकल्याच्या नंतर तो मसाला त्याच्यात दिसणार नाही. त्याच्यात दिसतो तो पूर्ण मसाला भरला जातो पूर्ण. पूर्ण वांगे भरले आता मी. आता जे उकडलेले बटाटे होते त्याच्याबरोबर वांग्यांबरोबर ते त्याच्यात टाकून देते. ते वांग्यांचं पाणी होतं ना ते टाकते त्याच्यात.
नवीन पद्धतीने वांग्याची भाजी. ही भाजी पूर्ण झाली ना त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते पूर्ण भाजी. तुम्हाला लागेल त्या पद्धतीने जेवढं लागेल तेवढं पाणी टाका. आम्हाला जेवढा रस्सा लागतो तेवढं मी पाणी टाकलंय. तुम्ही तुमच्या अंदाजाने टाका. बघा आताच भाजी किती छान वाटते. फोडणी दिली भाजीला, उकळायला ठेवली आहे. उकळून झाली का पूर्ण भाजी झाली का संपली. हे बघा आता हे टमाटे मी कापले होते ना, हे बघ हे खापा असे टाकायचे टमाट्याचे. हे असे टाकायचे भाजीमध्ये. इतकी छान भाजी बनते ना ती, खूपच छान. हे बघ अशा सोडून द्यायच्या. थोडी उकळी आली का मग सोडायचे, म्हणजे टमाट्यांचा गाळ होत नाही आणि छान लागतात. हे बघा किती मस्त वाटते बघा भाजी. हे बघा हे बघा हे बघा हे बघा वांग पण मस्त झालं. हे वांगे, बटाटे, थोडा चटका बसला मला. खाली पडल्या कोथिंबीर टाकली आता मस्त. पडली मला म्हणते तिथं सोडणार बस. काय लागलं तुला. हे बघा भाजी झाली आता पूर्ण. बघा मस्त तरीदार भाजी झाली आहे, छान एकदम. तुम्ही पण करून बघा, खाऊन बघा. अशी भाजी एकदा तरी करून बघा, खूप छान होती. आणि खाऊन बघा. स्वस्त राहा, मस्त राहा. मस्त कशी झाली बघ बरं. मस्त झणझणीत आहे. आधी तुझा हात दाखव. भारी बनवलं, एकदम भारी, एकदम झणझणीत. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.